सकाळी तुमच्या फोनवर एक कॉल येतो. नंबर अनोळखी असतो आणि मनामध्ये विचार येतो, उचलू का नको? बँकेचा कॉल असेल की लोनसाठी कॉल असेल की स्कॅम, फोन वाजतच राहतो आणि आपण कॉल कट करतो. पण जरा विचार करा, फोन वाजताच स्क्रीनवर थेट नाव दिसलं किंवा कोणी कॉल केला तर लगेच समजलं तर फ्रॉड कॉलची चिंताच नाही. भारतात सीएनएपी म्हणजेच कॉलर नेम प्रेझेंटेशन ही सेवा हळूहळू सुरू केलेली आहे. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात उघड उघड. आज आपण बोलणार आहोत सीएनएपी म्हणजे काय, हे ट्रू कॉलर पेक्षा वेगळं कसं आहे आणि कोणत्या राज्यांमध्ये आणि कोणत्या कंपन्यांसाठी ही सेवा सुरू झालेली आहे आणि याचा सामान्य मोबाईल वापरकर्त्याला नेमका काय फायदा होणार आहे. आता सीएनएपी म्हणजे काय, तर कॉलर नेम प्रेझेंटेशन. TRI म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार ही सेवा टेलिकॉम कंपन्यांकडून लागू केलेली आहे. आतापर्यंत कॉल आला की आपल्याला फक्त नंबर दिसायचा. सीएनएपी मुळे आता कॉल येताच मोबाईल स्क्रीनवर थेट कॉलरचं नाव दिसणार आहे. आता हे नाव कुठून येणार, तर हे नाव येणार आहे सिम कार्डच्या अधिकृत KYC डेटामधून. म्हणजेच कोणी फेक कॉल टाकून कॉल करू शकणार नाही, नाव बदलण्याचा पर्याय राहणार नाही आणि बनावट कॉल्सवर मोठा आळा बसेल. महत्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा ट्रू कॉलर सारख्या ऍपवर आधारित नाही. यासाठी वेगळं ऍप डाउनलोड करण्याची गरजही नाही आणि थेट टेलिकॉम कंपनीच्या डेटाबेसवर हे चालणार आहे. आता या कोणत्या कंपन्या आणि कोणत्या राज्यांमध्ये सुरू होणार आहे? सध्या ही सेवा टप्प्याटप्प्याने लागू होत आहे. आता जिओसाठी पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये सीएनएपी सेवा उपलब्ध आहे. तर एअरटेलसाठी पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही सेवा सुरू झालेली आहे. तर वोडाफोन आयडियासाठी महाराष्ट्रात ही सेवा लाईव्ह आहे आणि तमिळनाडूसाठी सध्या चाचणी सुरू आहे. लवकरच ही सेवा संपूर्ण देशभर लागू होण्याची शक्यता आहे. सरकार आणि TRIचा मुख्य उद्देश आहे की देशामध्ये वाढणाऱ्या फेक कॉल्स, सायबर फ्रॉड आणि स्कॅम्सला आळा घालणे. सीएनएपी मुळे फोन वापरकर्त्यांचा विश्वास वाढेल, डिजिटल सुरक्षेला बळ मिळेल आणि टेलिकॉम क्षेत्रामध्ये पारदर्शकता येईल. आता ही फक्त तांत्रिक सुधारणा नाही, तर डिजिटल सेफ्टीसाठीचा धोरणात्मक निर्णय आहे. थोडक्यात सांगायचं तर काय, सीएनएपी मुळे आता फोन उचलण्याआधीच आपल्याला समजणार आहे कॉल कोणाचा आहे आणि तो विश्वासार्ह आहे की नाही. अनोळखी नंबरची भीती कमी होणार आहे आणि फसवणूक करणाऱ्यांसाठी दरवाजे बंद होणार आहेत. फोनवर येणाऱ्या प्रत्येक कॉल मागे आता जबाबदारी असणार आहे, कारण नाव लपवून कॉल करण्याचे दिवस संपत आहेत. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणीतरी फसवणुकीपासून वाचू शकतो.